राज्याच्या राजकारणात अगदी मुंबईपासून ते गल्लीबोळापर्यंत गावगाव खेड्यापर्यंत सर्वत्र मराठा रिझर्वेशनचा विषय सुरू आहे आणि एका बाजूला हा सगळा मुद्दा सुरू असताना हा सगळा विषय सुरू असताना राजकीय आरोप प्रत्यारोप देखील होताना पाहायला मिळत आहेत। मराठा आरक्षणाचा ज्या ज्या वेळेला विषय येतो त्या त्या वेळेला शरद पवारांचं नाव निश्चितपणे येतं। आता थेटपणे शरद पवारांनाच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये प्राध्यापक लेखक नामदेवराव जाधव यांनी उभा केलेला आहे। नेमकी त्यांची भूमिका काय आहे, त्यांनी या संदर्भातला एक व्हिडिओ सुद्धा केला होता। त्या व्हिडिओमुळे खूप मोठ्या प्रमाणावरती सर वाद निर्माण झालाय। काय नेमकी तुमची भूमिका हे आम्हाला जाणून घ्यायचं। तुम्ही जे म्हणताय ना की सर तुमच्या व्हिडिओमुळे वाद निर्माण झाला, याच्याशी मी सहमत नाही। या व्हिडिओमुळे समाजामध्ये जागृती निर्माण झाली आहे, एक जागृतीची लाट आलेली आहे की कोण आपल्याला फसवतंय आणि कोणती सोंग डोंगा घेऊन फसवतंय एवढंच उघड करण्याचं काम मला वाटतं माझ्या व्हिडिओमुळे झालेलं आहे। 94 सालच्या ज्या घटनेचा तुम्ही उल्लेख करताय किंवा जे काही घडामोडी झाल्या त्या नेमक्या काय होत्या, काय सांगता? 23 मार्च 1994 ला या महाराष्ट्रामध्ये एक आरक्षणाची मर्यादा वाढवली गेली आणि जे 16% आरक्षण वाढवलं गेलं ते मराठा समाजाच्या हक्काचं होतं। ते मराठ्यांना न देता इतरांना दिलं गेलं, नंबर 1। आणि दुसरी गोष्ट, मराठ्यांना ओबीसी मध्ये येण्यापासून प्रवृत्त केलं गेलं, म्हणजे येऊ नका, म्हणजे जसं काय की तुम्हाला गरज नाही या सगळ्याची असं दाखवून मंडल आयोगाला विरोध करायचे, मंडलला विरोध करायला सुद्धा मराठ्यांना चेतवलं गेलं। म्हणजे मराठ्यांचं दुहेरी नुकसान झालं, एक तर तिकडे विरोध करायला लावला आणि इकडे त्यांना ओबीसी मध्ये येण्यापासून प्रवृत्त केलं आणि जे हक्काचं म्हणजे तिकडे विरोध करायला लावला आणि तेवढ्या काळामध्ये इकडे मराठ्यांच्या 16% जागा या इतर लोकांना दिल्या। आमचं म्हणणं असं आहे की इतर कोणाचं काढून आम्ही मागत नाही, इतरांना अन्याय होऊन मागत नाही। जे आमच्या हक्काचं आहे, जे मराठ्यांचं 16% तेच मराठ्यांना मिळालं पाहिजे। आणि हे जे ओबीसी नेते काय दावा करतायत, ओके, शरद पवार हे सुद्धा ओबीसीचे नेते आहेत असं मी ठामपणे सांगतो, कारण त्यांच्या सर्टिफिकेटवरती मराठा असं लिहिलेलं नाही, ओबीसी असंच लिहिलेलं आहे, ओके। आणि ते तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा पाहायला मिळेल, ओके। नंबर 1 म्हणजे केवढी मोठी फसवणूक आहे की आम्ही ज्यांना 50 वर्षे मराठा मराठा म्हणून समजत होतो त्यांच्या सर्टिफिकेटवर मराठाच नाहीये। हा मराठ्यांचा केवढा मोठा घात आहे, म्हणजे पानिपत पर्यंत नुकसान झालं नसेल एवढा मोठा आमचं वैचारिक नुकसान हे झालेलं आहे किंवा आमचं श्रद्धेला भावनेला। मला वाटतं मराठा समाजाचे लोक याच्यावरती कारवाई करतील आता की आमच्या भावनेशी तुम्ही खेळले, आमच्या श्रद्धेचा तुम्ही गैरवापर केला, याच्यावरती आता 5 कोटी बांधव त्याचा विचार करतील। जे ओबीसी नेते असं दावा करतात, कधी म्हणतात आम्ही 54% होतो, कधी म्हणतात आम्ही 64% आहोत, आता 64 आहेत आणि 35-34% मराठा आहेत, तर मग महाराष्ट्रामध्ये सगळं राहत नाही का? दुसऱ्या जातीचे धर्माचे कोणीच नाही का? फक्त मराठा आणि ओबीसी दोन्ही जातीत का काय? मग इथले ब्राह्मण कुठे गेले, इथले मुसलमान कुठे गेले, इथले जैन कुठे गेले, पारशी कुठे गेले, लिंगायत कुठे गेले? लिंगायत पण हा वेगळा धर्म आहे, कदाचित त्यातले काही लोक ओबीसी मध्ये हिंदू म्हणून पण असतील, तो भाग सोडून द्या आपण। पण हा खोटा फुगवटीचा आकडा आहे आणि या फुगवटीच्या आकड्यानुसार त्यांनी ते जास्त आरक्षण घेतलेलं आहे। आणि काल परवा जे 3-4 सर्वे आले, मग त्यात नॅशनल सॅम्पल सर्वे असेल, हेल्थ सर्वे असेल, शैक्षणिक सर्वे असतील, त्याच्यामध्ये 33% जास्त ओबीसीची लोकसंख्या दिसत नाही। याचा अर्थ 14% आरक्षण हेच ओबीसीचं ग्राह्य आहे, त्याच्यावरचं 16% हे मराठा समाजाचं, ते मराठा समाजाचंच आहे। ते मराठा समाजामुळे एवढीच न्याय मागणी मराठा बांधव गेल्या अनेक वर्षापासून शांततेच्या मार्गाने करतायत आणि हा प्रश्न तयार झाला नसता सुप्रीम कोर्टाची मर्यादा, त्याच्यानंतर शैक्षणिक सामाजिक आर्थिक मागणी पण सिद्ध करा, या सगळ्या झंझटी तयारच झाल्या नसत्या जर शरद पवारांनी त्यावेळी मराठ्यांना 16% दिलं असतं तर। म्हणजे ह्या सगळ्या प्रश्नाची 94 पासून जी काही मराठ्यांचं आर्थिक सामाजिक शैक्षणिक राजकीय जे नुकसान झाले ते शरद पवारांच्या ह्या निर्णयामुळे झाले असं माझं ठाम मत आहे। सर, शरद पवारांची कारकीर्द जी आहे प्रदीर्घ अशी कारकीर्द आहे, 50 वर्षांची कारकीर्द आहे, मराठा नेता म्हणून अशी त्यांच्या आजवरची प्रतिमा होती। परंतु आता जी तुम्ही भूमिका मांडता तर त्याच्यामुळे थेटपणे शरद पवारांच्या प्रतिमेला छेद देण्याचा हा एक दिसतोय तुमचं आम्ही काय छेद द्यावा? त्यांचं सर्टिफिकेट तुम्हाला मी दाखवतो, त्याच्यावरती हिंदू ओबीसी असं लिहिलेलं आहे, त्याच्यावर जर मराठा लिहिलं असतं तर आम्ही समजलं असतो की ते मराठा नेता आहेत। त्यांचं सर्टिफिकेट सांगते की त्याच्या ओबीसी लिहिले, त्यामुळे मी सांगतो की शरद पवार इज ओबीसी लीडर, इज नॉट ए मराठा लीडर, ओके। आमचा मराठ्यांचा लीडर 2च आहेत, एक भूतकाळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि आता मराठ्यांचा एकच नेता आहे मनोज जरांगे पाटील फ्रॉम अंतरवाली सराटी, दुसरा मराठ्यांचा नेता नाही आणि दुसऱ्या कोणी त्याच्यामध्ये चोच घालायची काही संबंध नाही। मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेच्या व्यतिरिक्त जो कोणी वेगळी भूमिका घेईल तो मराठ्यांचा द्रोही आणि तो राजकीय एजंट, पॉलिटिकल एजंट असेल असं मी जाहीर करतो। सर, पण तुम्ही आता जी भूमिका मांडतात ती बऱ्याच लोकांना आवडत नाही। तुमच्या विरोधात आता तक्रारी दाखल होऊ लागल्यात, तुमच्यावरती तक्रार दाखल करून तुमच्यावर गुन्हा दाखल करा, अटक करण्यापर्यंत मागणी होते, तुम्ही दंगल सदृश परिस्थिती निर्माण करता तुमच्या वक्तृत्वातून असं सांगितलं जातंय। हे बघा, माझा कोणताही शब्द हा संविधानिक आहे, घटनेच्या चौकटीमधला आहे, मी कोणत्याही प्रकारचं घटनेच्या चौकटीच्या बाहेरचं वक्तव्य करत नाही। जे लोक भाषण करणार आहेत ते राजकीय लोक भाषण करणार आहेत, माझा कुठल्या राजकीय पक्षाचा संबंध नाही। मी फक्त एक माझ्या समाजाबद्दल मला जी आस्था वाटते, माझ्या समाजाचे नुकसान होते त्याच्याबद्दल बोलणारा एक माणूस आहे आणि मी निर्भीड माणूस आहे। माझं कोणाशी काही, मी 1 रुपयाला कोणाचा मिंदा नसल्यामुळे किंवा मी कोणाचाही आश्रित नसल्यामुळे मी माझी स्पष्ट, थेट आणि बेधडक वक्तव्य मांडतो। या संदर्भात
मला घटनेच्या आर्टिकल 19 नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मला माझं मत मांडण्याचा अधिकार आहे. आणि जर मत मांडल्यामुळे कुणी पोलिसांना जात असेल, लक्षात घ्या याच्यात पण एक दोन प्रकार आहेत, अर्ज देणं आणि FIR होणं, ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आणि जर अर्ज दिला तर या देशामध्ये अर्ज देण्याचा कोणाला अधिकार असतो, ते पोलीस त्याचं ते तपासतात, शक्यता काय असतील नसतील ते. पण जर खोटे गुन्हे दाखल झाले, माझ्यासारख्यावर जर खोटा गुन्हा दाखल झाला, तर जे कोणी राष्ट्रवादीच्या वतीने किंवा जे कोणी हे करतील त्यांनी हे लक्षात ठेवायचं की तुमचा सरळ सरळ पंगा 5 कोटी मराठ्यांशी आहे. कारण मी जे बोललोय ते नामदेवराव जाधवांच्या व्यक्तिगत कामासाठी बोललेलं नाही, या मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी बोललेलो आहे. का म्हणजे का एवढं तुमच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी होती, का तुम्हाला थांबवण्याचा का प्रयत्न केला जातो? अहो मला सांगा ना, एवढं मोठं 50 वर्षाचं कुभांड किंवा 50 वर्षाचा ड्राम्याचा पडदा फाटल्यानंतर लोकांना वाईट वाटणारच आहे ना. आणि त्यांनी वाईट वाटव, गुलामांनाच वाईट वाटणार आहे ना. जे स्वाभिमानी लोक आहेत ते आमच्याच बरोबर येतं आणि आम्ही स्वाभिमानी लोकांच्या बरोबर आहोत. जे लाचार आहेत, गुलाम आहेत, वैचारिक ज्यांनी मेंदूच घाण ठेवून ठेवलेला आहे, असे लोक काही करू शकतात. आणि त्यांच्यासाठी मी काही बांधील नाहीये. आणि मी तर लेखक माणूस आहे, इतिहासकार माणूस आहे. उद्या जरी काय झालं तर मी आतून पुस्तक लिहूनच बाहेर येईल. आणि आतून मी बाहेर आलो पुस्तक लिहून की मग समजून जायचं पुढे काय क्रांती होईल ते. सर, आता तुम्ही आपली स्वतःची ओळख लेखक म्हणून सांगितली, परंतु तुमची अजून एक ओळख सांगितली जाते की जिजाऊंचे वंशज म्हणून. त्या ओळखीवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातं, तुम्ही जिजाऊंचे वंशज नाहीयेत असं त्यात सांगितलं जातं. लोकशाही आहे, त्यांनी म्हणायला काय प्रॉब्लेम आहे. मी कोणाला गांभीर्याने घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं हा माझा प्रश्न आहे. कसं तुमचं कनेक्शन? ज्यांचा असा प्रश्न असेल ना, त्यांनी कुठल्याही मार्केटमध्ये जायचं, एका पुस्तकाच्या दुकानात जायचं. माझी सगळी पुस्तकं सगळ्या महाराष्ट्रावरच्या दुकानात उपलब्ध असतात. त्यातल्या शेवटच्या पानावर माझी वंशावळच असते. त्यांनी ती घरी वाचायची, मस्त त्याची झेरॉक्स काढा रंगीत आणि घरामध्ये बिंदास लावून घ्या. ओके, माझे डायरेक्ट तुम्हाला आशीर्वाद स्वामी उद्योगाने म्हणून डायरेक्ट घरातच घ्या, काय प्रॉब्लेम. सर, शरद पवारांव्यतिरिक्त पण अनेक मराठा नेते होते, पण तुमच्या टार्गेटवर फक्त शरद पवारच काय? हे बघा, आमचं व्यक्तीवरती दोष नाही, दोषारोप नाहीये. त्यावेळी शरद पवार हे मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांची ती नैतिक जबाबदारी आहे. त्यांच्या जागी दुसरा जरी कोणी असता, अंतुले जरी असते तरी आमच्या रडारवर तेच आले असते. त्यांच्या जागी दुसराही कोणी मुख्यमंत्री असता, बाबासाहेब भोसले असते किंवा कोणी असते, तरी ज्याची चूक ती त्याच्याच पत्रामध्ये आणि ज्यांनी चांगलं काम केलं असेल तर त्याचं यश सुद्धा त्याच्याच पत्रामध्ये. सर, आज आपण जे बघतो आरोप प्रत्यारोप होतात, मात्र मराठ्यांना रिझर्वेशन कसं मिळणार हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न. कसा मिळू शकतं रिझर्वेशन? तुमचं ऑब्झर्वेशन? आतापर्यंत जे काही मराठ्यांच्या मोर्चाचे वगैरे प्रयोग झाले त्याच्यामध्ये ह्या सगळ्याच भानगडी उलट्या पलट्या झाल्या. याचा चांगला अभ्यास करून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले. या देशामध्ये क्रांतीचा सगळ्यात मोठा हत्यार उपोषणाला बसणे, बरोबर. कारण काय होतं, जर तुम्ही बाकीचे काही मोर्चे काढले किंवा बाकीचे काही तुम्ही प्रोसेशन काढल्या, मिरवणुका काढल्या, तर त्याच्यामध्ये असामाजिक तत्व घुसतात. मग कोणीतरी दगड मारतं, कोणीतरी चिथावणीखोर काहीतरी बोलतं आणि मग त्या सगळ्या मोर्चाला किंवा त्या मेळाव्याला सगळं वेगळं नासधुसीचं स्वरूप प्राप्त होतं. म्हणून जरांगे पाटलांनी 20 वर्ष एक अभ्यास केला छानपैकी आणि काय काय प्रॉब्लेम आहे सगळा अभ्यास करून ते उपोषणाला बसले. आणि उपोषणामुळे हा देश हादरवून टाकला, त्यांनी देश सोडून टाकला. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की मर्यादा वाढवता येत नाही, मर्यादेचा संबंधच नाहीये. शैक्षणिक मागासलेवर आर्थिक सामाजिक सिद्ध करा याचा काही संबंधच नाही. मराठे इज अ कुणबी आणि कुणबी म्हणजे ते ओबीसी आहेत, एवढे त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून ते म्हणतात सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. म्हणजे ही जी प्रक्रिया आरक्षणाची, एवढं लांब प्रदक्षिणा मारायची गरज नाही, डायरेक्ट थेट एंट्री होते. आणि मराठे हे ओबीसीच असल्यामुळे, कुणबीमध्येच असल्यामुळे डायरेक्ट त्यांनी फ्रंट गेटनी जाण्याचा हा कार्यक्रम होणार आहे. बॅकडोरनी जाण्याचा काही संबंध नाही. बॅकडोरनी मराठी आतमध्ये असं कोणाचं म्हणणं माहितीये का? ज्यांनी बॅकडोरचे कार्यक्रम केलेले आहेत तेच म्हणताय. सर, शेवटचा प्रश्न आहे, आता जे तुम्ही भूमिका मांडताय त्याच्यामध्ये आता काही चॅनल्सशी बोलताना पण तुम्ही शरद पवारांचा उल्लेख जनरल डायर असा केला, हिटलर असा केला. आता पुढे याच्यावरनं अजून पडसाद उमटू शकतात, तणाव निर्माण होऊ शकतो. टीका टिप्पणी करण्यापेक्षा एकत्रित येऊन कुठेतरी मार्ग पुढे काढला जाऊ शकतो का? काय होऊ शकतो? मग त्यासाठी तर 24 तारीख दिली गेली ना, याच्यापूर्वी पण 40 दिवसाचा वेळ दिला ना. अजून काय चर्चा करायला पाहिजे? आमच्या 2 पिढ्या गेल्या चर्चा करता करता आणि मोर्चे आणि झेंडे दांडे गोळा करता करता. आणखी किती वर्ष आम्ही मोर्चे झेंडे दांडे उपोषण करत बसायचे? उद्या आमच्या जरांगे पाटलाच्या जीवाला काय झालं परवडतं त्याच्यावर जर कोण आहे? कोणता पुढारी स्टॅम्प पेपर लिहून देतो? आता मला सांगा की जरांगे पाटलांना किंवा नामदेव जाधवांना काय झालं तर त्याची जबाबदारी आम्ही घेतो. तुम्ही जबाबदारी कुठली घेत नाही, मग तुम्ही राजकारणात येता कशाला? तुम्ही घटनेची पदं भूषवता कशाला? तुम्हाला निवडून द्यायचं कशाला? आणि हे जे मराठा आमदार आहेत ना, गप बसलेले तर काहीच बोलत नाहीत. समाज त्यांच्याबद्दल बोलेल, इलेक्शन आल्यानंतर बोलेल. त्यांनी कुठल्याही पक्षातून उभं राहावं आणि त्यांनी त्याचं काय ते हिशोब बघावा त्यावेळी. धन्यवाद सर. हे होते प्राध्यापक नामदेवराव जाधव. अतिशय ठामपणे त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. शरद पवारांना थेट त्यांनी टार्गेट केलं आहे. या सर्व घडामोडींच्या आगामी काळामध्ये काय नेमके पडसाद उमटतात यावरती आपलं लक्ष असणार आहे. दीपक पाठक, आझाद मराठी, पुणे.